नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात। तर एकंदरीत सर्व काही अपडेट जाणून घेण्याआधी आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, तसेच बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर एकंदरीत मित्रांनो, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये टाकण्यात आले, पण अनेक शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता अनेक शेतकरी बांधवांना मिळाला नाही, तर काय मिळाला नाही सविस्तररित्या बातमी जाणून घ्यायची असेल तर योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, तसेच बेल आयकॉनला ऑल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला आता व्हिडिओ सुरू करू। एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजना एकच आहेत। अनेक शेतकरी बांधवांना काय प्रॉब्लेम असतील, त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता काय मिळाला नाही तर आपण आता जाणून घेऊ। एकंदरीत जर का तुम्ही प्रधानमंत्री पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे लाभधारी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ घेता येणार आहे, तर एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे सर्व काही हप्ते येतात, सर्व काही हप्ते पीएम किसान योजनेचे येत असतील तर तुम्हाला नमोचा पण हप्ता मिळून जाईल शेतकरी मित्रांनो। कारण की ते कशा पद्धतीने त्याचं स्टेटस करायचं, स्टेटस कसं पाहायचं हे सुद्धा मी सांगणार आहे। तर एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी माध्यमातून चालवली जात असते आणि महाराष्ट्र शासनाने ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुद्धा वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना खात्यामध्ये वर्गीत करण्यासाठी ही योजना नमो शेतकरी योजना सुद्धा आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना सुरू केल्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये टाकण्यास सुरुवात केली। पर एकंदरीत शेतकरी बांधवांना काल जो हप्ता मिळाला तो काही 2,000 रुपयाचा मिळाला, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा मिळाला। तर ज्या शेतकरी बांधवांना 2,000 रुपयाचा मिळाला त्यांनी काय करायचं आहे, तर एकंदरीत आपण अधिकृत वेबसाईटवर आलो आहोत आणि वेबसाईटवर येऊन आपण सीएससी सेंटरच्या माध्यमातून किंवा घर बसल्या तुम्ही कशा पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचं स्टेटस काढू शकता। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण नो युअर स्टेटस कसं काढू शकता नमो शेतकरी योजनेचं तर आपण पाहणार आहोत। एकंदरीत स्टेप 1 फॉलो करायची आहे, म्हणजे स्टेप 1 फॉलो करायची आहे शेतकरी मित्रांनो। तर रजिस्ट्रेशन नंबर काय आहे, रजिस्ट्रेशन नंबर तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कसा मिळेल, तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो। आपण पीएम किसान योजनेचे लाभधारी असाल तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथून आपला जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर घ्या, नसेल तर काळजी करू नका। एक दुसरा पर्याय सांगतो, मोबाईल क्रमांक टाका। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट देतो किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकतो। तर एकंदरीत मोबाईल नंबर तुमचा टाका। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल, माझा मी मोबाईल नंबर टाकतो। समजा माझा मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर मी टाकलाय, ब्लर केलेला आहे आणि हा जो कॅप्चा आहे हा जसा टाकण्यात यावा, कारण की जर चुकला तर ते स्टेटस दाखवत नाही। शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि जे डिटेल्स आहेत ते यावर दिसतील, म्हणजे हे जे कॅप्चा आहे ते कॅप्चा टाकल्याच्या नंतर पुढं असं तुम्हाला दिसेल शेतकरी मित्रांनो की हे टाकल्याच्या नंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन नंबर आणि किंवा मोबाईल नंबर सुद्धा द्वारे तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं जे हप्त्याचं स्टेटस आहे ते स्टेटस अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। एकंदरीत हे महत्त्वपूर्ण स्टेटस काढण्यासाठी एक प्रक्रिया आहे, तर सोपी प्रक्रिया आहे। मोबाईल नंबर टाका, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस काढा, हप्ता मिळाला का नाही पहा आणि काय जर त्रुटी असेल तर दुरुस्त करून घ्या। आणि जर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात काही त्रुटी असेल तर दुरुस्त करा, जेणेकरून नमो शेतकरीचा पण हप्ता तुम्हाला मिळत जातील। एकंदरीत ही महत्त्वपूर्ण अपडेट होतं, त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।